स्पिरिच्युअलिटी अँड ग्लॅमर हे वेगळं नाही आहे. डोंट लिव्ह एनिथिंग, ब्रिंग गॉड इन टू एव्हरीथिंग. न लग्न करायचा प्लॅन पण नव्हता किंवा आता लग्न करूयात हा पण प्लॅन नाही आहे. बिईंग हॅपी वॉज द प्लॅन अँड दॅट्स व्हॉट वी आर. पण माझी आई म्हणते तू खुश आहेस ना, बाकी सगळं सोडून दे. आनंदी दिसतेय ना मुलगी, मग तिला लग्न करायचंय नाही करायचंय तुझा वैयक्तिक प्रश्न आहे. तुला तुझ्या लाईफमध्ये नेपोटिझमचा कधी त्रास झाला का? हो, खूप वेळा झालेला आहे. नमस्कार, मी आहे तुमची आजी सोनाली आणि आज स्टार्स किट्ट्यावरती आपल्यासोबत आहे ती स्टार जी पुण्याची अत्यंत एक सिंपल मुलगी, त्यानंतर सुपर मॉडेल, त्यानंतर अभिनेत्री, गायिका आणि आता एक स्पिरिच्युअल ट्रॅव्हलर म्हणून आपल्यासमोर आहे. आपल्यासोबत आहे आपल्या पुण्याची मुलगी मुग्धा गोडसे. खूप खूप स्वागत आहे स्टार्स किट्ट्यावर. थँक्यू सोनाली, खूप खूप छान वाटते मला इकडे. म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी ना ते स्वप्न आहे की अरे आपण यांना ऑनस्क्रीन पाहिलेलं आहे, सिनेमामध्ये पाहिलंय. तू आल्या आल्या आमच्या ज्या मावशी आहेत त्यांनी म्हटलं की अरे त्यांचा सिनेमा मी पाहिलाय, त्या आल्या आहेत. हो, त्याच आलेल्या आहेत. तर ह्या कॉम्प्लिमेंट्स तुला खूप मिळत असतील. अनेक जणी ज्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या असतील त्या तुझ्याकडे बघून मॉडेलिंग या क्षेत्राकडे वळण्याचाही त्यांनी निर्णय घेतला असेल. आणि हा सगळा जो आपण प्रवास तुझा पाहिला, तर या प्रवासाची सुरुवात जर आपण म्हणायची तर शाळेमध्ये असताना वगैरे तू अशी सतत कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीमध्ये नेहमी पुढे असायची का? ॲक्च्युली बिलकुल नाही. सर्वप्रथम तुझ्या सगळ्या लिस्नरला हॅलो, खूप मोठं हॅलो, नमस्कार. कारण का मला खूप छान वाटतं आहे आणि हे तुमचं ऑफिस आमच्या घराजवळ असल्यामुळे ना खूप असं मस्त वाटतं. तर शाळेत ना आय वॉज व्हेरी क्वाईट किड. आय हॅड व्हेरी लेस फ्रेंड्स. रादर माय सिस्टर, तिचे माझ्या बहिणीचे खूप मैत्रिणी असायच्या. तर आय यूज टू टेल की मी तिची बहीण आहे. सो दॅट वॉज यूज टू माय आयडेंटिटी. सो वॉज अ क्वाईट किड. आय डिडंट डू मच ड्रामा वगैरे काही नव्हतं. आय थिंक दिस स्टार्टेड मी जेव्हा 10वी-12वी नंतर बाहेर गेले ना, लाईक कॉलेजमध्ये पडले, तेव्हा मला काहीतरी करायचंय अशा जातनीची एक भावना निघाली. मग काय करूयात, मग ते मिस पुणे किंवा ते आपल्या मेक्वीन्स वगैरे थोडंसं असं. पहिल्यांदा मला एअर होस्टेस बनायची इच्छा होती. सो लेट्स ट्राय दॅट. सर कुठला कोर्स आहे का, असं म्हणजे काहीतरी व्हॉट वी कॅन डू, बिकॉज वी न्यू वी वर लिटल डिसेंट लुकिंग. हाईट असल्यामुळे वी वर इन टू, बिकॉज आय यूज टू स्विम अ लॉट. SP कॉलेजच्या ह्याच्यात ना आम्ही स्कूल शाळा संपल्यानंतर स्विमिंगला जायचो. सो वी हॅड अ गुड हाईट अँड हेल्थ वगैरे चांगली होती. सो आय वॉन्टेड टू जॉईन अ जिम. तर ते सगळं असताना आय थॉट की अशात ना मला ते ग्लॅमर आणि मग ते मॉडेलिंग आणि मग ते फॅशन इंडस्ट्री असं हळूहळू तिकडं गेले. मला स्वतःला सुद्धा माहीत नव्हतं की व्हॉट इज दिस फॅशन इंडस्ट्री, व्हॉट इज दिस ग्लॅमर इंडस्ट्री. लाईक माय मॉम डॅड वर लाईक हे काय कपडे घालून असं लोकांसमोर चालायचं, व्हॉट इज दिस प्रोफेशन अँड यू गेट पेड असं वगैरे. सो अशातनं सगळ्या म्हणजे त्या मिडल क्लास मेंटॅलिटीमधून बाहेर येऊन लाईक सो बट डेफिनेटली ग्लॅड्रॅक सुपर मॉडेल आणि मिस इंडियानी खूप हेल्प केली टू गेट दॅट रीच आणि बाहेर जायला. बट तो जमाना आपला वेगळाच होता. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. आय वॉज इन पुना, देन आय हॅड टू मूव्ह टू मुंबई सगळं. सो इट स्टार्टेड प्रॉबब्ली विथ द थॉट दॅट आय वॉन्ट टू डू समथिंग ऑन माय ओन. आणि मग काय आपण कशात चांगलो आहे त्याच्यात मग असं करत ते मॉडेलिंगमध्ये मी आले. पण हे करत असताना एज्युकेशन पण कम्प्लीट केलं? येस, आय कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन बिकॉज आई म्हणली होती ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं पाहिजे. पण ते काय येजामध्ये झालं. बट ॲटलिस्ट आय हॅव द कम्प्लिटेड ग्रॅज्युएशन. आय जस्ट विश नाव आय हॅव माय न्यू ब्रँड. तर त्याच्यासाठी असं वाटतं आय शुड हॅव जस्ट स्टडीड लिटल बिट मोर ऑर ॲटलिस्ट कॉन्सन्ट्रेटेड की कारण का ते मेन ग्रॅज्युएशन किंवा ते बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे जे आमचे सब्जेक्ट होते they were very good right now to use like एक स्टार्टअपसाठी. व्हेरी ट्रू. देअर. सो आय जस्ट फेल्ट की थोडंसं मन लावून थोडा अभ्यास केला असताना तर आय कुड हॅव यूज दॅट नॉलेज. पण आताही करू शकते कारण की आता खूप जास्त संधी आहे आणि तुझा इतक्या वर्षांचा जो एक्सपिरियन्स आहे तो डेफिनेटली तुला त्याच्यामध्ये मदत करेल. ओके नाही. आता मला हे जाणून घ्यावंसं वाटतं की तुझ्या आयुष्यामध्ये जर एक टर्निंग पॉईंट असेल तर ते ग्लॅड्रॅक्स होतं? यू कॅन से दॅट. टर्निंग पॉईंट वॉज ग्लॅड्रॅक्स. म्हणजे त्याच्यामुळे मी मुंबईला गेले आणि आय डिसाइडेड टू मूव्ह देअर. तर ग्लॅड्रॅक्स सुपर मॉडेल कॉन्टेस्ट हा एक मेजर टर्निंग पॉईंट होता. देन आय वॉज डुईंग सम ॲड्स वगैरे. ते झाल्यावर एक मिस इंडिया 2004 तो एक अनादर स्टेपिंग स्टोन अँड टर्निंग पॉईंट. बिकॉज त्याच्यानंतर माझी रॅम्प वॉकची सुरुवात झाली मेजर. बिकॉज पीपल सॉ मी अँड देन यू मीट डिझायनर्स अँड कोरिओग्राफर्स अँड सगळं. तर तिथनं झालं. त्याच्या आधी मी ॲड्स वगैरे
केल्या होत्या, म्हणजे शाहरुख खान बरोबरची ॲड त्याच्या Yes, आधी Airtel वाली झाली होती ती, I guess, ना? होती. Airtelचीच होती. एअरटेलची, बरोबर. सो आय वॉज ऑलरेडी डुईंग सम वर्क, बट दॅट एस्टॅब्लिशमेंट अँड दॅट प्रॉपर फुटहोल्ड मिस इंडिया नंतर मिळाला, बिकॉज दॅट एक्सपोजर ॲट दॅट टाइम वॉज कम्प्लिटली डिफरंट. दो आय डिडंट विन इट. मी सगळ्यांना सांगते की आय डिडंट विन इट. आय वॉज इन टॉप 10, नॉट इवन टॉप 5, बट आय स्टील हॅड अ जर्नी. लाईक माझ्याबरोबर ज्या मुली आहेत त्यातल्या 2-3च डुईंग सम वर्क. सो it's when I go and judge वगैरे, I always tell it's not about winning, it's about being on that platform. True. So and then what you make out of it. And I'm an example. I have not won a single contest. पण मला असं वाटतं की त्या प्लॅटफॉर्मनी तुला कॉन्फिडन्स दिला. हो, एक्सपिरियन्स आणि कॉन्फिडन्स हळूहळू येत गेला. कॉन्फिडन्स कामच देतं. प्लॅटफॉर्म तुम्हाला एक एक्सपिरियन्स आणि एक ऑपॉर्च्युनिटीज देतं, आणि मग तुम्ही जे रोज काम करता, रोज लोकांना भेटता, आणि देन कोरिओग्राफर्स, अँड देन आय वेंट टू हाऊ द फॅशन वीक्स व्हायला लागायचे, सगळं. देन आय गेन कॉन्फिडन्स, लाईक विथ द वर्क. यू लुक बॅक अँड यू लाईक, ओ आय एम लाईक 5 years in modeling now. So that gives you confidence, and I'm doing well. So that gives you confidence, and the graph is always going up. And then it was going, and 2008 fashion झालं. So then that was like a major 360 turn. मला असं वाटतं की ह्याच तुझ्या कामाने तुला फॅशन दिला. Yes. So it's all stepping stone. Directly fashion झालं असतं तर it would have had that impact. So it was getting there, and then final. पण मी तुला सांगते की फॅशन म्हणजे तू जो सिनेमा केला तो पुढचे येणाऱ्या अनेक पिढ्या ज्या आहेत त्याला रिलेट करतील, कारण की जरी आपल्या आसपास खूप काही बदललं असेल ना तरी त्या इंडस्ट्रीमध्ये कधीच काही बदललेलं नाही. ते तसंच राहणार आहे. आणि जो एक्सपिरियन्स तुम्ही घेत पुढे आलेला आहात तो अनेक जणी अजूनही घेतात, त्यामुळे तो नेहमीच रिलेव्हंट राहणार आहे. राईट. आत्ताच फॅशनची आम्ही 17 years ॲनिव्हर्सरी केली 29 ऑक्टोबरला. सो टिल टुडे मला DM-मध्ये मेसेज येतो किंवा लोक भेटतात आणि सांगतात की यु नो युअर कॅरेक्टर वॉज सो गुड, आणि वेन आय एम डिप्रेस्ड आय वॉच फॅशन, मला एक नवीन ऊर्जा मिळते. इट्स अ रिबूट ऑर रिसेट काइंड ऑफ अ फिल्म. असं म्हणजे खूप मुलं खूप लाईक, आणि काही आत्ताची जनरेशन हू मस्ट हॅव नॉट बॉर्न ऑल्सो दॅट टाईम, किंवा नुकतेच बॉर्न झाले असते, दे ऑल्सो वॉच फॅशन ॲज अ स्टडी ऑर अ कल्ट फिल्म. आणि सो दॅट मूवी हॅड अ ग्रेट इम्पॅक्ट, लाईक, and I'm very happy that I'm part of it. Makers and co-stars आणि script and writers ते सगळे बनवतात एक मूवी, आणि I was a part of it, and the great character was written for me. So I'm very happy and I feel blessed. कसं झालं त्याचं कास्टिंग? ॲक्च्युली मधुर भांडारकर त्यांची टीम ना रेकी करायला बाहेर यायचे बॅक स्टेजला, विचारायला की कसं चाललंय, काय चाललंय, व्हॉट इज द प्रोसिजर वगैरे. आणि देन देवर फ्यू ऑफ अस एन्थू चिकलेट्स असतात ना, सो असं झालं मी सांगते, आणि देन मराठी लँग्वेजमध्ये असं बोलून असं. सो ॲज वी स्टार्टेड टेलिंग, अँड देन ही यूज्ड टू आस्क अस, देन फ्यू एनर्जी खूप असली आपल्याला की आम्ही असं झालं तसं झालं मग हे झालं आणि ते झालं. सो असं करता त्यांना स्टोऱ्याज देता सिटिंग विथ द रायटर्स अँड एक्सप्लेनिंग हाऊ इट डिड. देन आय टोल्ड देम माय स्टोरी. सो समटाइम्स आय फील यू नो लाईक प्रियंका's character has come from Chandigarh and done it, and I'm like, are you been inspired by like my journey from Pune? But then it's every girl's journey who's come from a small town, so it connects with those, whether you're from Pune, whether you're from Chandigarh, whether you're from any other city. So एक स्मॉल टाउनची जी मुलगी येऊन आपल्या एक ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये येतो. सो इट्स इज दॅट स्टोरी. सो यू नो रायटर्स अँड द डिरेक्टर दे हॅव culminated all the emotions so beautifully. आणि मग once they were close to the casting, he just asked me, he called me one day and he asked me ki, would you do a role? And I'm like, मी कधी ड्रामा नाही केला, मी कधी फिल्म नाही केली, आणि आय डोंट नो, अँड दिस इज माय ब्रेड अँड बटर. मग ते शूटिंगसाठी ते सोडून मला त्यांना एक 7-8 महिने हे द्यावं लागेल वेळ वगैरे. तर आय वॉज लाईक, दिस कुड बी टर्निंग पॉईंट. दिस कुड मीन्स माझा असा विचार होता की आय विल डबल अप माय शो रेट, यु नो, लाईक वी हॅव शो रेट. असं एक बेसिक जे मेंटॅलिटी असते ना, तो दॅट्स वॉट आय थॉट. आणि दिस इज हाव आय थॉट. आणि मी असं म्हणलं की 6 महिने मी जरा ब्रेक घेते, आणि मग त्याच्यानंतर लेट्स सी हाव इट गोज, अँड आय विल कम बॅक, ऑर आय विल हॅव अ लिटल बेटर फ्युचर, काहीतरी. सो असं करून आय
decided yes, and you know how Madhur, he likes to cast real characters. Yes. So me being a model really worked for that movie. So on set also they're like, असं होतं का? म्हणलं नाही असं नाही होत, असं करा. So and they were of course experts there, but then there were a lot of inputs were there to backstage and that drama and सगळं हे. So it was very like surreal. The whole experience was very surreal, and I really then I went on the sets and it was fun, and then the Priyanka Chopra, Kangana, all that whole thing, I was like, this is good, and everybody was so good, so professional, and it felt like home. It like I didn't feel like I'm acting. असं छान वाटलं. And then when the movie released, it was like, I remember Priyanka telling me, we were coming back from Dubai because we had a premiere in Dubai, and we were coming back and we were getting these reviews. She's like, if you can look like this and if you can act like that, you have a great career. And I'm like, really? Like, I had no clue. And then, so then though I never had to go back to fashion shows. Yes, fashion movies started the showstopper culture. So we went as a showstopper, and I said it was definitely a big stepping stone, and it changed. And then all the best, and hey, and then, and then you get to know, then you get to know the real movie business. If your movie doesn't work, then the graph stops. Then there's a new learning. So that's like a different chapter altogether. पण मला असं वाटतं की हे प्रत्येक प्रोफेशन मध्ये Of होतं, course. पण ऍक्टर्सच्या बाबतीत ना ते नेहमी असं दिसतं, ते Friday सतत to दिसतं Friday की असतं. ओके म्हणजे आता ही बॉक्स ऑफिस आणि आता ही अगदीच सुपर फ्लॉप झालेली फिल्म आहे असं बोललं जातं. त्याकडे पण आपण नक्कीच वळूयात. पण बिफोर दॅट, मधुर भांडारकर आणि मुग्धा गोडसे, दोन महाराष्ट्रीयन माणसं जेव्हा एकत्र आलेत तेव्हा कोणत्या गोष्टीवरती विशेष चर्चा व्हायची सिनेमाच्या व्यतिरिक्त? सिनेमाच्या व्यतिरिक्त म्हणजे बिकॉज मधुर ऑल्सो हॅज कम फ्रॉम लाईक एकदम छोट्या शहरात. छोट्या शहरात नाही, बॉम्बे बेस्ड ओनली, पण कसेट Middle class family क्लास होती. फॅमिली, अँड स्वतः काहीतरी करून डोर टू डोर कसेट जाऊन द्यायच्या, त्या व्हिडिओ कसेट लायब्ररी होती त्यांची वगैरे. सो त्यांचं पण एक स्ट्रगल वेगळा होता. सो दॅट स्ट्रगल वॉज व्हेरी कनेक्टिव्ह, की असं म्हणजे ही कुड अंडरस्टँड. आणि ॲट द बेसिक म्हणजे वरण भात खाण्याची लोक, बट ऑफकोर्स दे ही इज अ भांडारकर, सो दे थोडंसं वेगळं, बट लाईक मच्छी किंवा असं, आणि घरातनं डब्यातनं काय आलंय वगैरे असं करून दॅट वॉज लाईक अ कनेक्शन. आणि मराठी बोलणं अँड दॅट होल लँग्वेज, लाईक झंडू आणि हे जलवा वगैरे, ते सगळं ना असं इट वॉज व्हेरी कनेक्टिव्ह, लाईक इट वॉज व्हेरी बंबईया लँग्वेज. तर दॅट महाराष्ट्र कनेक्शन ऑफ मराठी दॅट वी फेल्ट. म्हणजे कुठेतरी असं बघ ना की ही पूर्ण जी आहे ती आपण म्हणूयात की झगमगती दुनिया हो. आहे, राईट? तिकडे सगळ्या ठिकाणावरनं लोक आलेली आहेत, आणि अशा ठिकाणी जेव्हा आपल्या भाषेतलं आपलं माणूस हो, असतं हो. तेव्हा एक वेगळा कम्फर्ट झोन हो, असतो, हो, राईट? त्यामुळे बाकीच्यांना कुठेतरी असं झालं असेल ना की हा हे दोघं महाराष्ट्रीयन आहेत, कारण की प्रियंका म्हण, कंगना म्हण, ते नॉन महाराष्ट्रीयन होते. त्यामुळे त्यांना असं कुठेतरी वाटलं का की हिचा आणि डिरेक्टरचा चांगलाच रॅपोसेट होतोय, कारण नाही की नाही ते same बिलकुल आहेत. नाही, असं काही बिलकुल झालं नाही. रादर दे सी बिकॉज मधुर इज व्हेरी लाईक एक समता आहे त्यांच्या सगळ्या ह्याच्यावर. आणि प्रियांका बिंग द सूत्रधार ऑफ द होल मूवी, कंगना बिंग अ व्हेरी स्ट्रॉंग कॅरेक्टर, सो ही गेव गुड अटेन्शन टू एव्हरीबडी. रादर आय फेल्ट इन्क्लुझिव्ह in their this thing, because see eventually एक सेम भाषा सेम हे असणं वेगळं आहे, बट एक्सपिरियन्स इज डिफरंट ना. दे ऑल वर एक्सपिरियन्स, they had achieved. Madhur had already 3 or 2 national awards by then. Priyanka has done big work, Kangana. So I was a newbie, so they included me, but yes, I was the queen of the fashion scene. So I was like, when we were doing ramp walks na, so we used to like check each other, okay Mugdha, is it fine, this is fine. And so because it was my like a rank walk, we could do sleepwalking, you know, so it was very easy to me. And then so Priyanka used to be like, oh God, she's too professional for all this. Yeah, this is not done. And I'm like, no, you guys are also good. It's not, because I felt home when we were doing promotions, ramp walks, so it was very inclusive experience. That's what I can say. Yeah. मस्त. फॅशन इंडस्ट्रीकडे जेव्हा तू वळून बघते तेव्हा त्याबद्दलचे 3 असे गैरसमज तुला ऐकायला मिळाले होते, आणि ते तुझे दूर झाले तिकडे गेल्यानंतर? कास्टिंग काउच वगैरे जे म्हणतात ना फॅशन इंडस्ट्री, बिकॉज मुलींना असं भेकावतात वगैरे वगैरे असं ना, दॅट्स ऑप्शनल.
Okay. म्हणजे असं होतं बिकॉज सी एनिवेअर यु नो पीपल ट्राय टू बट इट्स यू हॅव द राईट टू से येस और नो यू हॅव द चॉईस इन युअर हँड इफ यू लेट इट गो अँड ट्राय टू बी आणि नंतर मग मी असं झालं देन हां काही काही थोडंसं नशिबाचा खेळ पण असतो आय एम नॉट गोन टू से दॅट बट यू होल्ड द लार्जर पार्ट ऑफ सेईंग येस और नो टू ऑल दिस दॅट आय अंडरस्टूड अँड इफ यू कीप डुईंग यू मेक युअर ओन चॉईसेस बेसिकली सो युअर चॉईस मॅटर्स अँड यू हॅव अ व्हॉइस नाव वेअर टू कीप दॅट व्हॉइस हाऊ टू यूज दॅट व्हॉइस वेअर टू लाईक यू नो किती स्ट्रॉंग ठेवायचा किती लूज ठेवायचा सो असं म्हणतात ना अरे त्याचं म्हणजे असं हे वगैरे सो दॅट इज मिथ मीन्स तुम्ही ती बाउंड्री जी आपण म्हणूयात की आखायची असते हो यू हॅव टू ड्रॉ दॅट लाईन यू हॅव टू नो वे टू से नो वे टू लेट गो वे टू लर्न ऑर हाऊ टू एक बॅलन्स्ड ॲटिट्यूड असतो मीन्स इवन इफ यू आर गोईंग आउट फॉर अ पार्टी आफ्टर द फॅशन शो म्हणजे शो झाल्यावर यू शुड पार्टी यू शुड मिंगल सो यू नो यू आर इन द लॉबिंग वगैरे असतं ना इट्स हायस्कूल ऑल ओव्हर अगेन यार एव्हरीवेअर इज द सेम थिंग इफ यू आर इन द कॉर्पोरेटमध्ये पण सो वी डू दॅट बट किती बहकायचं त्या पार्टींमध्ये किती लेट युअर सेल्फ लूज इन दॅट पार्टी दॅट यू हॅव टू डिसाईड ना यू डू युअर थिंग अँड आफ्टर 3 o'clock एनी पार्टी इज ऑफ नो PR सो दॅट इज देन यू आर हॅव्हिंग फन देन यू डोंट कंप्लेन गुड आणि अजून 2 गोष्टी कुठल्या आहेत तर हां ही एक अशी मोठी होती, ह्याच्यातच खूप गोष्टी आल्या दुसरी व्हॉट डिड यू आस्क मी अगेन की मिसअंडरस्टँडिंग होती फॅशन इंडस्ट्रीबद्दल आणि नंतर तुझं ते क्लिअर झालं हां ही एक अशी मिसळण की असं बहकात होतं दुसरं म्हणजे इट्स व्हेरी इझी की इफ यू आर लुकिंग गुड आणि असं एक कॉन्टेस्ट जिंकलं आणि हे केलं आणि देन यू वॉक द रॅम्प अँड यू डन इट देन यू कॅन नो every day is a struggle every day you have to wake up it's a survival's place like even if you reach at the top you have a different kind of set of survival so but that is not only in fashion industry I think that's everywhere I think so I can't really say fashion but yes and we get to wear the third I can say we get to wear the best of the clothes but we don't get to keep them we might get a little discount on it but we don't get to keep them and it's very expensive now of course with like life is good but तेव्हा initially you're just a model so you are very happy you're wearing it वेल मुग्धा आत्ता जर आपण पाहिलं तर तू कॉम्पिटिशनकडे प्रेशरकडे एका वेगळ्या पद्धतीने बघू शकशील आणि त्याच्यासोबत कदाचित डील करणंही तुझ्यासाठी सोपं असेल पण आपण जर मागे गेलो तर त्यावेळेस कॉम्पिटिशन प्रेशर आणि ह्या सगळ्या गोष्टींसोबत डील करण्यासाठी तू काय मार्ग शोधला होता कशा पद्धतीने ते हँडल केलं कारण की जसं आम्ही फॅशन सिनेमामध्ये पाहिलं होतं ती एका अर्थाने रियालिटीज आहे राईट तर ते तर तुम्ही रोज फेस करत होता त्यामुळे त्या बाबतीत मला जाणून घ्यायला आवडेल खरं सांगू जोपर्यंत फॅशन मूवी झाली शूटिंग झालं त्याच्यानंतर 2-3 वर्ष थिंग्स वर गोईंग रिअली ग्रेट तोपर्यंत वेळच नव्हता हे सगळं की विचार करायला द ओनली वॉइड स्टार्ट्स हॅपनिंग वेन यू थिंक की आता वी नीड अ चेंज ऑफ कोर्स इन द वर्क यू आर डुईंग बिकॉज दिस फिल्म्स आर नॉट वर्किंग यू आर नॉट इफ युअर मूवीज आर नॉट डुईंग ऑन अ फ्रायडे देन युअर करिअर टेक्स अ डिफरंट टर्न हे कळायला लागलं होतं पण तरीही चांगल्या मूवीज येत होत्या बट स्टील यू डोंट नो बिकॉज यू गिव्ह बेस्ट टू युअर ऑल द फिल्म सो दॅट लर्निंग कर्व हॅपन्ड though you're doing all the work, you're doing ads, you're doing the money is pouring in, everything is happening, but that what you tasted the first time te hot navta so that's where the questions started coming in ki आता काय करायचं now or some people easily shift their thing they start doing theater they start doing this and then they start doing ensemble role character roles वगैरे सगळं आणि so I was like means I'll give you an example I was told ki don't look so glamorous after fashion when you're going on the red carpet don't look so glamorous be little filmy because then you won't get casted so and then suddenly there was this red carpet so I used to de-glam and go for the red carpet because I was like if I look too like this and now red carpet is in another runway and that happened after like that time and I'm like I could have worn that dress I could have done that but that of course everything has a thing and it's
my fault that I listened to whoever was Correct. telling me things. So I can't blame anybody. And then असं त्या सगळ्या गोंधळात ना ते सगळं असं एक I needed to search some silence. So I used to योगा सुरू केला होता, हे केलं होतं, ते केलं होतं. But they say ना, your guru finds you. So I think that was the time. So and you need to get lost to get found. असं पण म्हणतात ना. So I think that's what happened with me. I didn't manifest असं काही केलं नाही. But I was thinking की काहीतरी पाहिजे यार. Like I can't I can cope up. I'm a very strong person. But I need some support. Like काहीतरी मला कुठेतरी. So I thought of like means ओशोच्या बाहेर जाऊन खूप वेळा उभी राहिली आहे मी. But I never could enter. I was like I don't know. Like but he's not there, so who will teach me? So maybe I called in for a living master. So maybe I was yearning for a living master. And this was, now I look back at it, that's why I can put it together. असं काही मी प्लॅन नव्हतं केलं. And then अजून काय करायचं खूप माझ्या मैत्रिणी कोइंबतूरला वगैरे जायच्या, हे जायच्या. बट इट नेव्हर इंटरेस्ट मी, नेव्हर पुट मी की एक ऊर्जा येते ना, असं नाही. असं नो यार. आणि हे करता करता 2013मध्ये 3rd जुलै आय वेंट फॉर आंचल कुमार अनुपम मित्तल शादी.com their wedding and I was like very this thing okay I'm going alone for a wedding and all that and you know all that whole body clock also is clicking. So I was like whatever, but it's a beautiful setup and beautiful this thing like Jaipur and Hain, and that's where I met Rahul. And we connected, and I don't know what happened since then that we are like together since that day. It's just something just clicked, and I just tell Anupam all the time that Shadi.com like in your wedding also you have some karma, you know, in the wedding also you are the जोडिया बना रहे थे आप लोग. I think असं असतं ना, there is असं उगीच त्यांनी Shadi.com एवढं काढलं नाही, जोडिया बना रहे, but in their own wedding also there was something happening. So I think some energy he has come up with and something. So and like we used to celebrate our anniversaries a lot together, but now खूप असं झालंय ना, 12 वर्ष झाली. So we are like, but coming back to Rahul and me meeting, and it was changing point. like connected, and he kept on saying my master is coming to India, my master is coming to India. I think that also attracted me towards him because maybe my soul was searching something, and he was coming, and then I said I want to meet your master. He's like yeah, I will ask him, I don't know. He's like maybe unse bahut shayad pehli baar hi mil raha, just connected because he had a tragedy and he was going through a lot of things, and he was finding some peace, and he had met his our master long time back, but it was very happy days. So now after being a single parent and then everything, he was waiting, and my master used to live in Canada. He was coming to India for good. So he's like yeah, he's coming in 15 days. I'm like what? हे सगळं जुळून येते. It was like divine intervention happening. So I was like he's coming in 15 days. I said I want to meet him. He's like पहले मुझे तो मिलने दो, मैं बहुत सालों बाद मिला हूँ, एक बार ही मिला हूँ. I said yeah, okay fine. So असं करत 15 दिवसात ते लँड झाले. I was in Delhi when he landed, but I didn't meet him because I wanted permission असं जाऊन. So after 2-3 months I happened to meet him, and then he moved to Mysore, then Bangalore असं करून, and now he's back in Canada. But those 5 वर्ष he was here, and those 5 years changed things for me, changed everything. I used to literally go to Mysore every 3rd week. Then he went to Bangalore. I used to go there. It was my pull. अँड देन काम पण असं हळूहळू वाढत होतं, एक दिशा मिळत होती. आय वॉज कम्फर्टेबल. OTT आलं, सिनेमा वॉज चेंजिंग, थिंग्स वर गोईंग. लॉट ऑफ ॲक्टर्स लाईक लॉट ऑफ माय फ्रेंड्स मॅरिड अँड वेंट अवे. लॉट ऑफ ॲक्टर्स चेंज देअर थिंग्स वगैरे वगैरे. अँड बट me and Rahul being actors, Rahul also, he's like, why you are waiting for this movie to happen, that movie to happen? Just continue working. Whatever work you're getting, just continue. It's like you're getting paid to do some acting workshop. Correct. Go on doing a film. Like I said, new producer hai, new director hai, pata nahi. It's like, just do it. Sometimes these things only click. And असं झालेलं पण आहे. So I kept on doing. So Rahul brought that clarity in my head. And then my spiritual master came in. He brought some beautiful clarity. And एक असं मुळातपासून एक strength मिळत गेली. And धीरे धीरे I realized. And I'll tell you, a revelation happened to me one of the days. We were in
Bangalore, and that energy, I was like, I should always tell him ki Taranji, I feel that I know you from ages, from birth. And he just smiled, and that smile and that energy, and असं मला झालं when I was struggling, going from Pune, Bombay, hey, when I say, you say no, like to this casting couch or whatever, that hurdles, the problems, you leave the party before 3 o'clock, something tells you, something protects you, something stops you from doing something wrong. And I used to say, ki Hanumanji is protecting me, or asa kahte Ganpati Bappa hai, asa. So we have those three. But then the energy was beyond all this, and there was something live around me. And Jamma, he said, and I was spending time with him, I just epiphany happened, and I said, this is the energy. This is the energy I felt since then. Sometimes I go back in my school days also, and I felt that energy was with me also. Like I remember walking alone after school. You know those weird afternoons you remember sometimes. You know you're very काय मी शाळेत जाते घरी येते काय चाललंय, and we were very young. Like probably my niece was so but तेव्हा असायचं, and that something energy held your hand and said चल मी तुला घरी सोडतो. So something like that. असं होऊन I said this is the energy now I'm seeing in ह्युमन फॉर्म. ते असं मला असं कनेक्शन झालं ना, अँड आय वॉज लाईक ही इज मेंट टू बी इन माय लाईफ. ही वॉज गायडिंग मी थ्रू आउट. दॅट वॉज द एनर्जी. नाव इज इन ह्युमन फॉर्म, अँड देर इज समथिंग बिगर टू दिस. इट्स जस्ट नॉट अ कोइन्सिडन्स. देर इज समथिंग बिगर टू दिस, अँड इट्स माय स्पिरिच्युअल जर्नी म्हणा, काही म्हणा. अँड नाव दॅट लीड्स मी टू singing Krishna Vandana now. I never thought I could sing. Now I know my master for 12 years, and with his grace, this Krishna Vandana, 108 names and qualities of Lord Krishna, I have sung it. It's out there on all music platforms, and I listen to it and I'm like, is it me? Is it this? And whenever I do Krishna Vandana shows, I never think I'm singing. I feel something comes inside and sings beautifully, असं छान काहीतरी, आणि निघून जाते. So this is what I feel all the time. My तरणजी का एक कोट है which says nothing of my own, all his grace. क्या बात है. So that's what I experience when I'm singing Krishna Vandana. जेव्हा तू हे पहिल्यांदा परफॉर्म केलं, त्यानंतर तुझ्या जवळच्यांची काय रिॲक्शन होती? म्हणजे एक सुपर मॉडेल, त्यानंतर पेशंट जिंकणारी मूवी स्टार, आणि ती स्पिरिच्युअलिटीकडे वळली. म्हणजे बरेच जण असं म्हणतात की अरे यांच्या लाईफमध्ये आता यांनी हा ट्रॅक पकडलाय, असं कसं झालं, यांनी संन्यास लिहिली आहे की असं लगेच म्हणतात सगळे असं म्हणतात. सो दॅट्स वाय माय मास्टर लाईक कीप्स टेलिंग मी की यू लुक द बेस्ट, वर्क द बेस्ट, लुक द मोस्ट ग्लॅमरस, अँड देन सिंग कृष्ण वंदना. इन्क्लुझिव्ह ऑफ एव्हरीथिंग. स्पिरिच्युअलिटी अँड ग्लॅमर हे वेगळं नाही आहे. सो हिज अनदर कोट विच रेझोनेट्स विथ मी, डोंट लीव एनिथिंग, ब्रिंग गॉड इन टू एव्हरीथिंग, विच आय ऑलवेज से अँड आय लिव्ह बाय इट. लाईक डोंट, ही सेज यू डोंट नीड टू लीव एनिथिंग. ग्लॅमर, ब्रिंग गॉड इन टू एव्हरीथिंग. लाईक हे सगळं, ब्रिंग जस्ट गॉड इन टू एव्हरीथिंग, एव्हरीथिंग विल बी परफेक्ट. आणि ते आय एम लिव्हिंग इट. आय एम ट्राईंग टू बी एन एक्झाम्पल, आणि तसंच एक प्रयास चालू आहे ते सगळं करायचं. तू आणि राहुलजी, तुम्ही दोघांनी लग्न नाही केलं, तुम्ही लिव्ह इन मध्ये राहताय, राईट? 12 वर्षांपेक्षा जास्त काळ झालाय. सेम इंडस्ट्रीमध्ये तुम्ही दोघं जण आहात. जसं तू म्हणाली ना की त्यांच्या लाईफमधली ट्रॅजेडी आणि तुझ्या लाईफमधला तेव्हाचा तसा पाहिला तर तुझा एक, आपण म्हणूयात की डाऊन फेज चालू होता, त्यामध्ये तुम्ही कनेक्ट झालाय. म्हणजे जनरली लोक यशस्वी असताना जेव्हा एकमेकांसोबत एकत्र येतात ना, त्यानंतर ते रिलेशनशिप किती काळ तसंच सक्सेसफुल राहील हे आपण सांगू शकत नाही. पण तुम्ही अतिशय अपोजिट फेजमध्ये भेटला आहात, त्याच्यामुळे कदाचित असं वाटतं का की खऱ्या अर्थाने एकमेकांना समजून घेऊन तुम्ही पार्टनरशिप निभावत आहात? खरं सांगू, येस, एक ब्युटिफुल जर्नी आहे. लाईक वी लुक बॅक अँड वी सी की 12 years, बट असं वाटत नाही. इट फील्स लाईक yesterday. अँड ॲज आय टोल्ड यू, 3rd July 2013 we met and we kind of started dating, you can say. It was very surreal that, and he's a very simple person. So for him to meet a girl and start dating is nothing new. But I am like this is a, people think, you ask, you know, if you have a new boyfriend, you start finding ki काय चाललंय, काय करते, what is he doing, what is he doing, all that jazz, and being a little younger. But I don't know, there was a connection. And then my master came into our lives, and like we had, it didn't feel like the छोट्या गोष्टी ज्या असतात ना, they didn't matter. We felt like we have a bigger purpose here.
दॅन जस्ट दिस छोटी मोठी भांडणं. आणि माय मास्टर ऑलवेज से लिटिल बिट चुरचुर होनी चाहिए, सो टू कीप द नैया चलने के लिए relationship alive, it should be there. So I think we just sail through, and his grace is there. Eventually we come back to the grace. We eventually come back to the grace. So that's what happened. And आणि लग्नाचं म्हणलं तर मला एवढी काही लहानपणापासूनच लाईक माय cousins and all used to play this, to say, okay, I'm married now and this and that. I was always the aunt who is like spinster or whatever. I was always like that. So everybody used to say, you don't want to marry? I said, I don't know. But मला ते नव्हतं. असं नाही की I have come from a bad marriage, हे आणि ते असं काही नाही. Everything is good. We are going to celebrate 50th marriage anniversary of my mom dad very soon. सगळं असं छान आहे. Like normally like broken family मध्ये असतं ना की I don't want to marry. पण आम्हाला लहानपणापासून ती inclinationच नव्हती. All inclination I had was to do something on my own and stand on my own feet. ते होतं. सो लग्नाचं असं काही नव्हतं. अँड आय मेट राहुल who is been there. He was a single parent, so त्याला काय असं he was also okay. So though being traditional, he said at some point ki listen, like let's marry. I said like, is it because I'm not asking you, shall I ask you? I said no, let this be. I'm very happy, this is what it is, and this is very beautiful, I'm loving it. Like let's just go with it, let's see how it goes. So असं सगळं. सो आणि त्याच्यानंतर like then I thought की maybe when I was, you end up choosing a partner unconsciously who also doesn't into that. Like if I would have met a person who's not married or something, or not a single father, then probably there would have been issues. There would be like, why don't you want to marry, why असं म्हणजे problems. But I think unconsciously you choose a partner ki hey, and of course initially few people told me, are you sure he's like 10 or 12 years elder to you, are you sure there is little baggage and this? I said अभी प्यार हो गया यार, अभी you can't choose कि I'm not going for a purse shopping कि मुझे ये पीला नहीं पसंद, सफ़ेद पसंद है, काला नहीं पसंद. I'm in love now, this is what it is, and we connect and let's see काय होतं आहे ते. So it never planned or nothing. So असं कधी न लग्न करायचा प्लॅन पण नव्हता किंवा आता लग्न करूयात हा पण प्लॅन नाही आहे. सो इट जस्ट वी आर गोईंग विथ हॅपीनेस. बिंग हॅपी वॉज द प्लॅन. And that's what we are. So I think that matters. पण मला सांग की तुझ्या ह्या निर्णयाचा तुझ्या घरच्यांची काय रिॲक्शन होती, त्यांचा काय सपोर्ट होता की ते नव्हते अग्री, त्यांना तू कन्व्हिन्स केलंस? My mom dad were not agree for my fashion industry entry. They were like, हे आम्हाला माहित नाही, हे काय करतेस. And that असं मी ऐकल्यावर अराउंड 17-18 years of something मी घरातनं पळून गेल्यासारखंच केलं होतं. म्हणजे ऑफकोर्स इट वॉज नॉट लाईक लिटरली रॅन अवे, बट काइंड हां गेल्यावर की मी हे करणार आहे आता, काय टेक इट or लिव्ह इट. सो जरा ते स्टार्टिंगचं टेन्शन आणि हे ते आता पोरगी काय ऐकणार नाही आहे, सो जाऊ दे, लेट्स एक्सेप्ट. So that acceptance happened very early in my career stage. And once you're financially independent, you have financial literacy and independence. मी आजकाल पॉडकास्टवर हे खूप बोलते. So when you have that, then nobody questions your decisions. Nobody asks you. Of course, प्रेमापोटी म्हणतात, पण माझी आई म्हणते तू खुश आहेस ना, बाकी सगळं सोडून दे, म्हणजे लग्न बिग्न. अँड दे आर ऑल्सो कम टू अ स्टँडस्टिल नाव. दे आर लाईक टचिंग 70 या. दे आर ऑल्सो नो की आनंदी दिसते ना मुलगी, मग तिला लग्न करायचे नाही करायचे तुझा वैयक्तिक प्रश्न आहे, तो तिचा आहे. सो दे आस्क मी, यू वॉन्ट टू? आय सेड आय एम नॉट शुअर, आय एम फाईन, लाईक किड्स वगैरे. आय सेड आय एम ऑल्सो नॉट शुअर, माय नीस अँड नेफ्यू आर गुड इनफ. बस झालं. आय डोंट नो, लाईक अदर डे हॅड टू ड्रॉप माय नीस टू द स्कूल. 6ला उठा, मग त्या वेण्या घाला आणि पटापटा चला आणि लेट्स गो गेटिंग लेट. ची लाईक वेट. असं करता करता म्हणलं थँक गॉड आय कांट डू दिस इज मॅडनेस. एकदा केलेलं खूप झालं. सो ऑल दॅट. सो बेसिकली आपल्याला जे हवं असतं ते हळूहळू आपण चूज करतो. अँड फायनान्शियल इंडिपेंडन्स गिव्ज यू दॅट चॉईस. आणि आईवडील तुम्हाला हॅपी, दे सी यू हॅपी and they think let her live her life, and that's what happened. So they never forced. We just had once conversation and I said I don't think so, I'm very happy like this. They're like ठीक आहे, as long as you're happy and this, just enjoy. आत्ताच्या सिनॅरिओमध्ये तू जेव्हा सिनेसृष्टीकडे बघते, मग ते बॉलिवूड, सध्या बॉलिवूडकडे बघूयात, ते बॉलिवूड फिल्म्समध्ये खूप बदल झालेला आहे, राईट? तर ते बघत असताना तुला काय जाणवतं, काय नोटीस केलं तू की हे पॉझिटिव्ह घडलेलं आहे आणि इथे मात्र बदल होण्याची गरज आहे? आत्ताची सिनेसृष्टी, बॉलिवूड म्हणा, मराठी म्हणा, कुठलीही,
It's filled with employment for all the sectors. Actors म्हणा, हे अजून रायटर्स म्हणा, डिरेक्टर्स म्हणा, न्यू पीपल, कॅरेक्टर आर्टिस्ट, सगळं इट्स फिल्ड विथ एम्प्लॉयमेंट. म्हणजे लाईक इफ यू आर like if you can't be choosy in life असं म्हणतात, like in the acting also you can't, you should just go and do good work. तर खूप like if you want you can face camera every day. Now where you face it in TV, you face it in OTT, you face in आता new verticals म्हणून काहीतरी सुरू झालंय that keeps you busy. If you want to be busy, you can be busy. If somebody says that I'm not busy, I'm not getting work, I said you're doing something wrong or you're saying no to some good work. So I will not take their that's something they need to buck up. आज खूप काम आहे. ऑफकोर्स क्वालिटी ऑफ वर्क चेंजेस, पण काम करते रहने का. इवन अक्षय कुमार सेज काम करते रहो, वन डे यू विल गेट दॅट. आणि प्रॅक्टिस होते ना, घरी बसून आम्ही 2 तास प्रॅक्टिस करतोच ना, सेटवर जा आणि करा ना. सो दॅट वन थिंग हॅज चेंज सिनेमामध्ये. ग्रेट स्टोरीज फॉर विमेन और विमेन ओरिएंटेड, किंवा दो स्टोरीज वेन दे थॉट की मूवी थिएटरमध्ये चलेगा नाही, दो स्टोरीज आर वर्किंग हिअर. Lapata Ladies, yes. So that was a fantastic, beautiful story of एक village आणि हे आणि किती म्हणजे आता वाटतं की अरे असं कधी होऊ शकतं का, बट देन it's happening those villages and those females still have to fight for their existence and everything. So असं होऊ शकतं. So that stories, to tell those kind of stories, to get performed those kind of stories. आणि stories which they were saying it may not work in the films, but then now there is I was saying there is a different sections. Earlier there used to be there used to be only थोड़े से explicit scenes वाले movies will work only on this thing. असं नाहीये. There will be those kinds also चालू आहे, action पण चालू आहे, thriller पण चालू आहे, horror comedy. So like Stree we saw, like horror comedy is new genre. There is comedy, there is drama, there is seriousness. So हे सगळ्याला ना खूप स्कोप आहे आणि चालू आहेत. सो इट्स नॉट ओनली ॲक्शन फिल्म और अ ड्रामा फिल्म और अ सेक्स ओरिएंटेड फिल्म और असं काहीतरी आहे. देर इज लॉट. सो एव्हरीबडी हॅज वर्क. दॅट्स ऑल आय वॉन्ट टू से. यू चूज, यू डिसाइड व्हॉट यू वॉन्ट टू डू. इफ यू डोंट वॉन्ट टू किस ऑन द स्क्रीन, you don't want to kiss on the screen. You're not going to sit at home because you don't want to kiss on the scene. So that's what I want to tell. ग्रेट. आणि कुठली गोष्ट तुला असं वाटते की ती बदलायला हवी? I think the writers are still not getting their dues. The writers are still not getting acknowledged as much they should be, because कितीही झालं, a good script is a good script. Okay. And that comes from a good writer. And there are some good writers. Some are वही तकिया कलाम चालू है. So वो that department needs to change. It's changing, but it needs to change like into 10 or into 100. I think that I can say. And then new castings वगैरे चालू आहे, nepotism वगैरे चालूच राहणार, because you can't stop it. You can't tell them what to do with their money. So let them do it. But then you also there are so many platforms for young people, and if you have the skill, you're bound to get your chance. I know that for sure, and I've experienced it. I've seen it around. So that's the truth. तुला तुझ्या लाईफमध्ये नेपोटिझमचा कधी त्रास झाला का? तुला असं वाटलं की एखादा प्रोजेक्ट तुझ्याकडे येणार होतं, पण नेपोटिझममुळे ते प्रोजेक्ट तुझ्याकडनं दुसऱ्याला मिळालं? हो, खूप वेळा झालेलं आहे. बट आय फील अँड दोज हॅव नॉट वर्कड ऑल्सो, सो आय हॅव बीन राईट. So but that happens that you get to know after 4-5 years of the movies. But I have come to a point ki, see, tomorrow if I have to give work to my niece or nephew, I'm not going to say ki, oh no, I'm not going to give them work, I'm going to give to somebody third person. They are not going to do that. A businessman will give his business to his son or his thing next kin. They are not going to do it. So you can't fight that. You can't fight that they are born in some house and then they're not. They're going to use their privilege. They're going to do. They're all hands on deck. Yeah. अस्त्र शस्त्र लेके हम यहाँ उतरे हैं, तो वाई यू वॉन्ट देम टू कीप देअर मेन शस्त्र. बट इव्हेंच्युअली इट्स अ स्किल ना. एक मूवी मिळेल, 2 मिळेल, 3 मिळतील, बट इफ दे आर नॉट स्किलफुल, पीपल डोंट वॉन्ट टू सी देम. इफ दे इम्प्रूव्ह, येस दे विल गेट द. सो
how we have the scare of shutting the door on our face anytime. They don't have that, but they have the acceptance fear, no? People, because every time the comparison happens with the mother or father or chacha babu, जो भी है, ते पण फेस करणं डिफिकल्ट very असतं. difficult. आणि मला असं वाटतं त्यांचं डिप्रेशनचं कारण ते असू शकतं की कारण ते असू सतत शकतं. कम्पॅरिझन केलं जातं. Yes, you're constantly being compared. Even if you're like a outsider can be little talented and can show because he's an underdog, but insider has to be super talented, so that matters, and if they are not, then they get washed out. So सगळीकडे एक वेगवेगळा स्ट्रगल आहे. इट्स लाईक यू कांट से की देअर स्ट्रगल इज लेसर, आवर स्ट्रगल इज बिगर, आणि आपला रस्ता वेगळा असेल. प्रत्येकाला गुगल मॅप्स दे टेल यू ऑल द डिफरंट वेज. नाउ यू चूज विच वे यू वॉन्ट टू गो. इट्स एक्झॅक्टली, लाईफ इज एक्झॅक्टली लाईक दॅट. ओके, थोडंसं मागे जायचंय मला. जेव्हा आपण कामाबद्दल बोलतोय, तू शाहरुख खान यांच्यासोबत ऍड शूट केलं हो. होतं, राईट? आणि तेव्हा तुझं पण करिअर जे स्टार्ट झालेलं होतं, Yeah. त्यामुळे शाहरुख खान तेव्हा त्यांचा रोमॅन्सचा बादशाह आणि ते Yeah. सगळं स्टारडम बघत होतेस. तर तो एक्सपिरियन्स कसा होता? किती एक्सायटेड होतेस तू शूटच्या आधी, शूटच्या वेळेसचा एक्सपिरियन्स आणि पोस्ट शूट, लाईक तेव्हाचा मुग्धाचा दिवस कसा होता? Frankly, I was kind of in the loop that keep on working, put your head down and keep on working, because I need to find the next meal, and हे करायचं, रेंट भरायचं, ते करायचं. So शाहरुख खान बरोबर आले, oh yes, very nice, wow, very nice. So we were shooting in Mahabaleshwar, and there was this full ad and because he was shooting for Swadesh that time, so they had put up a set there because he couldn't come, so we were all there. I said chalo Mahabaleshwar. So I went with my mom, and we both are like, I treated it like a normal job, and I was just, because I was like, ठीक है, yeah, it will bring a little more ki acha, I've done an ad, it will go in my Wikipedia, I've done this ad, हे सगळं होईल. But right now, apart from being happy and super this thing, काही होणार नाहीये. It's not going to change. Maybe in my introduction, next audition, I can say I did an ad with Shah Rukh Khan. That's the only difference was going to make to my life that time, apart from the happiness I got. And he was very courteous, and he was very nice, like on the set, and he was doing double shift, so he was very tired. So I just saw ki, look at him, he's doing double shifts, he's finishing Swadesh and he's coming and shooting for his ad. So commitments हे वो किती करायला लागतं, म्हणजे it's not easy. He could have said ना, नहीं यार मुझे अभी नहीं करना है, बाद में करो, इधर से छुट्टी दो, मैं वापस आता हूँ. But he did like एक्सक्यूज नाही देत. excuse नाही देता. So I saw that, and it was quite interesting to see, and I said, we are just starting, it takes time to reach there, let's just go. So अशी एक feeling होती. I had a great time. He was very 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 courteous and nice, and मला असं वाटलं पण नाही की this will be a very big thing. I was just going with the flow की सर हे झालं, उद्या इकडे जायचं, ते करायचं, I have to give the audition. So I was in that zone. So I was like, more things to happen, but then it's a nice thing in my life, and I'm very very grateful for that. So I never thought I'll talk about that moment so much. I didn't realize that it was such a big moment. Like photo काढले, I don't even know where I've kept those, because that time तो असा कॅमेरा होता ना, 36 रोल वाला ना. तर ते आईकडे कुठेतरी असतील फोटो. अदरवाइज टुडे we have a selfie, put it on Instagram, and it's set. So असं great. So it was, but I said I have a full ad with him, so it was, and Farah Khan had come there on the sets also, I remember, and she was talking about their next venture. सगळं असं चालू होतं. So I was like, बडे लोग बडी बातें, त्यांचं चालू होतं. So I met her, hi, hello, and she had and after a year, Farah was one of our judges for Miss India, and she recognized me. She was like, "Oh, you were there that time." So imagine. So that's where I thought कि successful people have very good memory. So they don't forget. So she had said something very nice that time. कि we याद वही रखता है, अच्छा है वही याद रखता है ना. So she said that. I said, चलो, that's a compliment for me. So असं काहीतरी आहे, and then those things stay with you, and then you feel कि चलो something तो good happening in my life. I've chosen a right path, and long way to go, but I'm on the right path. खूप भारी. स्पिरिच्युअलिटी बद्दल जेव्हा आता आज आपण म्हणतो की अध्यात्माशी जोडण्याचं
आधी आय डोंट नो काही लोकांनी एक वय ठरवलं होतं की आपण आयुष्यात सगळं काही केलं की मग अध्यात्माकडे वळायचं. हो. मग तोपर्यंत तुमचं फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज सगळ्या झालेल्या असतात आणि मग तुम्ही अध्यात्माकडे वळायचं. पण आज तसं नाहीये. आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत अध्यात्माकडे वळण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या वयाचं अट नाहीये. हो 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 ज्या व्यक्तीला वाटतं तो आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये एखादा असा सदस्य असतो. तर अध्यात्माकडे वळताना आपल्या लाईफमध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन होतं त्याला तू ऍक्च्युअली एक्सपिरियन्स करते आणि तुझ्याशी बोलताना ते एक कामनेस जो आहे तो आम्हाला जाणवतोय. तर हे किती इम्पॉर्टंट आहे आज. देखो अध्यात्म एक असं शब्द असा खूप मोठा वाटतो, बट आजकाल अध्यात्म स्पिरिच्युअलिटी हे यंग लोक सुद्धा खूप इझिली बोलतात. म्हणतात की आय एम मॅनिफेस्टिंग दिस फॉर माय सेल्फ, आय एम ग्रॅटिट्यूड इज द बेस्ट ॲटिट्यूड वगैरे असं. सो दे आर ऑलरेडी ऑन द पाथ अँड दे हॅव रिअलाइज की आपण काम करताना एक पॅरलल लाईफ चालू असते जी वी नीड टू कीप इट स्ट्रॉंग. योगा होता पहिला, मग ते चॅन्टिंग झालं, मग देवळात जायचं सगळं. सो सम पीपल लाईक ओके आय डोंट बिलीव्ह इन दिस, आय डोंट बिलीव्ह इन दॅट. एक सेक्युलर माइंडसेट झाला आहे. बट स्पिरिच्युअलिटी कॅन बी एनिथिंग विच बिलीव्स इन अ हायर पॉवर. दॅट हायर पॉवर फॉर एव्हरीबडी इज डिफरंट. सो इवन यंग पीपल बिलीव्ह इन हायर पॉवर, ओल्ड पीपल बिलीव्ह इन हायर पॉवर. वेन यू get into experience that higher power and आत्ताच्या यंग जनरेशनला मेडिटेशनचे इम्पॉर्टन्स कळायला लागलं आहे. सो सकाळी मेडिटेशन केलं आणि देन तुमचा दिवस छान जाणार. दॅट ॲटलिस्ट दे हॅव अंडरस्टूड. सो you don't have to leave anything to be meditative, and that's what even I always I'm trying to माझा प्रयास हेच आहे की सांगायला की glamour and spirituality can be together. So if somebody wants to say if somebody wants to say ki oh she's glamorous and now she's moved to spirituality, then I'm going to tell them it's going to be inclusive. Of course I'm going to give it that respect. I will wear a sari and wear a bhajan, which I would, because that's a respect, that's a beautiful, like if it's a black tie dinner you have to dress up that way. So it's a dress code for that, which I will do, and I love wearing saris more than anything. But then I will wear like a western outfit and walk the ramp the next day also. So it's all inclusive, and I want to be that example, and I hope that reaches out. And it has changed. A lot of people say that it shows in your lifestyle, it shows in your this. Sir, I'm happy that people are seeing that. आणि एक ना आमचे जे सत्संग होतात ना, एक मला एक गोष्ट आठवते. आय वॉन्ट टू शेअर दॅट. माय मास्टर ऑलवेज सेज की बैरागी कौन होता है जिसका कोई राग नहीं है. That's what he says. He's like ऐसा नहीं, वो सारे राग छोड़ के नहीं आया, वो सारे राग उनके अंदर आ गए हैं. सो वो पूरा बैराग हो गया है. सो that's what it is. सो वो छोड़ना नहीं है, वो सबको इंक्लूसिव करना है. देन यू कॉल इट डिटैचमेंट, यू कॉल इट दिस. पण जे आयुष्य तुम्ही रोजमर्रा जिंदगी में जो रह के हम करते हैं वो लाइक इफ यू गो टू हिमालयाज यू विल बी कीप थिंकिंग की इकडं काय चाललंय तिकडं काय चाललंय. सो बी हिअर, hold that spirituality, make it a lifestyle, and then do the best work. The best creativity happens with that. Best work comes out. So I can do the best scene, I can do a best film. Anything can happen is the possibility always. And you are spreading happiness and grace all the time. So what else you want? आणि मला असं वाटतं की त्यामुळे आपलं एक बेस्ट व्हर्जन आपण जगासमोर आणतो. बेस्ट व्हर्जन, या ब्रिंग आउट द बेस्ट व्हर्जन, अँड दॅट विल बी अ बेस फॉर इट. आणि हे यंग लोकांना कळायला लागलंय. सो थोडंसं ओल्ड झाल्यावर यू फील दॅट, बट आय थिंक यंग हॅव ऑलरेडी अंडरस्टँडिंग. सो दॅट एक्सपोजर, थोड़े रील्स देख के रात को सोने से पहले अफर्मेशंस करते हैं, चला गिरते पडते, तो आय थिंक दे आर कमिंग बॅक. लवली. स्पिरिच्युअलिटी जी आहे, अध्यात्म जे आहे ते लाईफमध्ये जसं आपल्याला सक्सेसकडे बघण्याचा एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू देतो, तसंच बर्थ आणि डेथकडे बघण्याचा सुद्धा आपल्याला एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू मिळत असतो, एक वेगळा दृष्टिकोन मिळत असतो. मुकुल देवजी यांचं जेव्हा आता निधन झालं, तर त्या पद्धतीने म्हणजे सडन जाणं हे कधी पण आपल्या जवळच्या माणसांचा आपल्यासाठी आघात असतो. पण कुठेतरी अध्यात्म त्या आघाताबरोबर सुद्धा डील करण्याची आपल्याला एक पॉवर देत असतं. येस, डेफिनेटली. इट डेफिनेटली गिव्स यू the strength to know कि they are on their
फ्युचर जर्नी, दॅट देअर टाईम वॉज ओनली दिस मच ऑन दिस प्लॅनेट. आणि हे फक्त बोलतानाचं नाही आहे, इट्स ॲक्च्युली यू फील इट. ऑफकोर्स यू फील बॅड that the person is with you no more, but you feel ki at least they didn't suffer enough more, and their journey was this much. हे एक कटू सत्य ना, ते एक्सेप्टन्स होते. मी तरी असं म्हणू शकते की he's my brother-in-law, so I can still look at from a different point of view, but I see Rahul still, it's dealing with it. He's still ट्राईंग टू गेट, बिकॉज लहानपणापासून मोठे झालेले एक वेगळंच, सो इट सिबलिंगचं एक वेगळंच असतं, विच वी वोंट अंडरस्टँड. सो आय सी हिम कोपिंग इट डेली, बट देन वर्क गेट्स यू बॅक ऑन ट्रॅक, आणि ते हळूहळू देन इट बिकम्स लाईक यू accept it. So ते होतं आहे. आणि with spirituality, what we have learned, like I totally believe in rebirths and past life and future life वगैरे. So I just feel की if he had to take another birth, he's taken at the best place and is already there, and if it was his last life, then मोक्ष मिळाला आहे. So whatever, but I think the best thing has happened, so I wish the soul best. I think that's all I can say. Yeah. मला असं वाटतं की हाच एक नवीन दृष्टिकोन आपल्याला मिळतो, नवीन दृष्टिकोन मिळतो. आणि एक खरी बिलीव्ह म्हणतात ना, एक बोलणं असतं, एक फील करणं असतं, आणि एक खरंच बिलीव्ह करणं असतं. सो आय ट्रूली बिलीव्ह दॅट, अँड दॅट ओनली हॅपन्ड विथ माय मास्टर्स ग्रेस, बिकॉज ही इज गिवन अस दॅट स्ट्रेंथ कॅन की एनिथिंग it's possible and anything is acceptable. So just be and just go with the flows. I think surrender is what I'm learning right now. I can say that, and it's the most difficult thing, and I don't know, we don't even know ki this is surrender too. स्टार्स किट्ट्यावरच्या गप्पा तुम्ही आज पाहिल्या आहेत, ग्लॅम गर्ल विथ काम सोल, आणि मला खात्री आहे की तुम्हाला त्या नक्कीच आवडल्या असतील. आई शपथ, फॅशनमधली मुग्धा, ते अशी मुग्धा खऱ्या आयुष्यातली जी पुण्याची मुलगी आहे ती काय विचार करते, हे सगळं आज आपल्याला जाणून घेता आलं. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात पुढच्या कलाकारासह. तोपर्यंत पाहत रहा रेडिओ सिटी मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल, आणि सबस्क्राईब करा लगेच. स्टे ट्यून. रेडिओ सिटी रग रग में दौड़े सिटी.